नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा युनिट सुरू करतो आहे। कॉस्ट वरील आपला दुसरा युनिट सुरू करतो आहे, तो म्हणजे रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट अँड प्रॉफिट। याचे जे काही फॉर्मॅट आहे, जे काही फॉर्म्युले आहेत, हे मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेलो आहे आणि 20 तारीखपासून ऑफलाईन क्लासेस सुरू होत आहेत। ऑफलाईन क्लासेस सुरू झाल्यानंतर सविस्तर युनिट क्रमांक 2 यावर आपण चर्चा करूया, कारण जस्ट 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी ऑफलाईन क्लास सुरू होत आहेत, तरी मी तुमच्या माहितीस्तव त्याचा फॉर्मॅट, त्याचे फॉर्म्युले, प्रोफॉर्म पाठवलेलो आहे आणि एक उदाहरण घेतो आहे। एक उदाहरण सुद्धा ऑनलाईन घेतो आहे, कारण परिस्थिती कशी असतो आणि कशी नाही यावर मात्र अवलंबून राहावं लागेल। म्हणून जी काही आपली प्रक्रिया सुरू आहे नियमित ऑनलाईन एज्युकेशन, तर हे आपण नियमितपणे सुरू ठेवूया आणि सुरू ठेवावी लागेल। तर रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट अँड प्रॉफिट हा उदाहरण खूप सोपा आहे, तुम्हाला समजून घेणे खूप आवश्यक आहे। याच्यावर थेरी असतो आहे लाभाचे समाधान वितरण, रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट अँड प्रॉफिट। तर खूप सोपा युनिट्स आहे आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो आहे की कॉस्ट शीट जो आपण शिकत आहोत, तर याच्यावर प्रत्येक युनिट आणि पूर्ण सिलेबस सोपा आहे। फक्त तुम्ही लक्ष द्या आणि आपल्या वहीमध्ये, रजिस्टरमध्ये नोंद करून घ्या। बघा, मी तुम्हाला उदाहरण PDF स्वरूपात पाठवलेलो आहे, तरी पण एकदा वाचन करतो आहे आणि समजावणे सुद्धा सांगतो आहे। प्रॉब्लेम नंबर 1, द स्टँडर्ड सायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विच कॉमन्स विथ बिझनेस ऑन 1 एप्रिल 2002। एक सायकलची कंपनी आहे आणि त्यांनी आपला बिझनेस म्हणजे सायकलचा व्यवसाय 1 एप्रिल 2002 पासून सुरू केला आहे। supplied following information to you to prepare a statement showing the profit year cycle sold. Wages and material are to be charged at actual cost, work on cost at 100%, on wages and office on cost at 75% of work on cost। म्हणजे याच्यात आपल्याला वेजेस आणि मटेरियल हे आपल्याला कशावर घ्यायचं आहे, ॲक्च्युअल कॉस्ट म्हणजेच वर्क ऑन कॉस्टवर आपल्याला वेजेस 100% घ्यायचं आहे आणि ऑफिस ऑन कॉस्ट आपल्याला 75% घ्यायचं आहे। यू आर ऑल्सो रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट रिकॉन्सिलिंग द प्रॉफिट ॲज शो बाय द कॉस्ट अकाउंट with profit as show by the profit and loss account for the year ending 31st March 2003। म्हणजे त्याच्या बिझनेसची सुरुवात केव्हा झाली आहे, 1 एप्रिल 2002 आणि शेवट केव्हा झालेला 31 मार्च 2003। There were no cycle in the stock or in course of manufacture on 31 March 2003 and the number of cycles sold during the year were 800। म्हणजे त्याच्या सायकलचा जो काही सेल्स झालेला आहे तो 31 मार्च 2003 पर्यंत 800 सायकल त्याच्या विकलेल्या आहेत। अदर पर्टिक्युलर्स आर ॲज अंडर, मटेरियल पर सायकल 480 रुपये। त्याच्या सायकली किती आहेत, 800 सायकलीच्या त्यांनी सेलिंग केली, 800 सायकलची त्याची सेलिंग केली आहे। म्हणजे त्याच्या जो काही बिझनेस आहे तो 800 सायकल, 800 सायकलचा बिझनेस आहे। त्याच्यापैकी मटेरियलचा रेट दिलेला आहे पर सायकलचा, म्हणजे एका सायकलचा रेट आहे 480 रुपये, वेजेस पर सायकल 180 रुपये, सेलिंग प्राइस पर सायकल 1170 रुपये। प्रिपेअर द नेसेसरी स्टेटमेंट शोविंग द ॲक्च्युअल प्रॉफिट फॉर द इयर if the actual work expenses were ₹1,50,500 and office expenses ₹1,04,500।
म्हणजे आपल्याला याच्यात ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेली असेल, मटेरियलची असेल, वर्कची असेल, ऑफिसची असेल, तर याच्यात आपल्याला 3 अकाउंट तयार करावे लागतात. तो म्हणजे एक कॉस्ट शीट, दुसरं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट. या तिघांची माहिती आपल्याला दिलेली असेल आणि जर दिलेली नसेल तरी हे जे अकाउंट्स आहेत, कॉस्ट शीट पूर्णपणे उदाहरणावर अवलंबून असेल, ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट हा कॉस्ट शीटवर आधारलेला असेल आणि रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट हा कॉस्ट शीट आणि ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोन्ही अकाउंटवर आधारलेला असेल. बघा सुरुवातीचं उदाहरण आहे, तुम्ही लक्ष द्या, कारण कॉस्ट शीट या युनिट्समध्ये सुद्धा आपल्याला कॉस्ट शीट तयार करावी लागेल. म्हणजे ऑलरेडी तुमची कॉस्ट शीटची प्रॅक्टिस फुल झालेली आहे, पूर्णपणे त्याची तुमची प्रॅक्टिस झालेली आहे, सराव झालेला आहे आणि तोच सराव तुम्हाला इथे दाखवायचा आहे. याच्यात फक्त आपल्याला 2 अकाउंट नवीन तयार करावे लागतील, ते म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट. खूप सोपा आहे, तुम्ही लक्ष द्या. आधी आपण सुरुवात करूया कॉस्ट शीट पासून. कॉस्ट शीट ज्या पद्धतीने आपण पहिल्या युनिट्स मध्ये प्रोफॉर्म तयार केलेले होते त्याच पद्धतीने इथे सुद्धा प्रोफॉर्म तयार करायचा आहे. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, रुपीज and total rupees. काय दिलेलं आहे आपल्याला बघा, मटेरियल पर सायकल 480 रुपये. म्हणजे आपल्याला आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे 800 रुपये युनिट्स, 800. तर आपल्याला इथे रुपीज आणि पर युनिट किंवा पर सायकल, पण आपण युनिट्स घेऊया, रुपीज किंवा इथे पर युनिट अँड रुपीज. हा कॉलम मोठा असल्यामुळे मी या बाजूला रुपीज घेतलो आहे, काही फरक नाही पडत. काय दिलेलं आपल्याला, मटेरियल पर सायकल 480 रुपये. 480 रुपये मटेरियल किती रुपये दिलेला आहे पर युनिट, 480. म्हणजे 480 गुणिला 800 किती होणार, 480 गुणिला 800 3,84,000 अमाऊंट मध्ये येणार आहे, 3,84,000. मटेरियल नंतर काय दिलेलं आहे, वेजेस पर सायकल 180 रुपीज. वेजेस किती दिलेला आहे, 180 रुपये गुणिला 800 सायकल. म्हणजे इथं किती होणार आहे, 180. म्हणजे 180 गुणिला 800 रुपये 1,44,000. 1,44,000. त्याच्यानंतर अजून काही परचेस वगैरे दिलेला आहे का, नाही. आता याची आपल्याला करावं लागेल टोटल. 480 प्लस 180 500 660. 660 रुपये तर बघूया, 480 प्लस 180 660 पर युनिट. आणि त्याचा अमाऊंट 3,84,000 प्लस 1,44,000 5,28,000. 5,28,000 हा काय राहणार आहे आपला प्राइम कॉस्ट. बघा आपण पहिल्या युनिट ज्या पद्धतीने शिकत आलेले आहोत तीच पद्धत इथे आहे. कॉस्ट शीट सेम राहणार आहे, कुठेच बदल होणार नाही. प्राइम कॉस्ट इथे पण निघालेला आहे. प्राइम कॉस्ट नंतर कोणतं पॉईंट येतो आहे, फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड संदर्भात काय आपल्याला बघा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. फॅक्टरी ओव्हरहेड संदर्भात बघा दिलेला आहे, सेकंड पॅराग्राफ, वेजेस अँड मटेरियल
are to be charged at actual cost work on cost at 100% on wages. म्हणजेच वर्क ऑन कॉस्ट ॲट 100% ऑन वेजेस. म्हणजे आपल्याला वर्क ऑन कॉस्ट 100% आपल्याला वेजेसवर घ्यायचं. वर्क ऑन कॉस्ट 100% ऑन वेजेस. 100% ऑन वेजेस. वेजेस किती आहे? 1,44,000. तर 1,44,000 गुणिले 100% भागिला 100 किती होणार? 1,44,000. तर इथे किती होणार आहे? 1,44,000. आता 1,44,000 भागिला 800 कराल तर किती युनिट्स होणार आहे? पर युनिट 180 रुपये पर युनिट. आता तुम्ही याची करा टोटल. पॉइंट समजला आहे? ऑलरेडीच उदाहरणात विचारलेलं आहे. वेजेस अँड मटेरियल आर टू बी चार्ज ॲट ॲक्च्युअल कॉस्ट वर्क ऑन कॉस्ट 100% ऑन वेजेस अँड ऑफिस ऑन कॉस्ट. याच्यानंतरचा पॉईंट आहे ऑफिस ऑन कॉस्ट ॲट 75% ऑन वर्क ऑन कॉस्ट. म्हणजे हा जो वर्क ऑन कॉस्ट आहे 1,44,000 याच्यावर आपल्याला 75% ऑफिस ऑन कॉस्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता याची टोटल करा. 660 प्लस 180, 660 प्लस 180 840, 840 आणि 5,28,000, 5,28,000 प्लस 1,44,000 6,72,000, 6,72,000. हा काय राहणार आहे? फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा. ऑफिस ऑन कॉस्ट ॲट 75% ऑन वर्क ऑन कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट, ऑफिस ऑन कॉस्ट at 75% on work on cost. वर्क ऑन कॉस्ट किती आहे बघा? 1,44,000. 1,44,000 गुणिला 75% भागिला 100. तर 1,44,000चे 75% किती होतील? 1,44,000 गुणिला 75 भागिला 100. 1,08,000. 1,08,000. 1,08,000 भागिला 800. 1,08,000 भागिला 800. तर पर युनिट किती निघेल? 135 रुपये. किंवा तुम्ही याचे सुद्धा 75% काढू शकता. तर तो सुद्धा 135 निघेल. नंतर आता याची टोटल करा. 840 आणि 135. 840 आणि 135 975. 975 पर युनिट. आणि त्याची अमाऊंट 6,72,000 प्लस 1,08,000 7,80,000. 7,80,000. हा काय राहणार आहे आपला? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस या संदर्भात काय म्हटलेलं आहे? सेलिंग प्राइस पर सायकल. हा सेलिंग प्राइस आहे. सेलिंग प्राइस दिलेला आहे. सेलिंग प्राइस पर सायकल 1,170 रुपये. जरा सेलिंगची रक्कम आहे. सेलिंगचा पर युनिट रेट आहे. म्हणजेच याच्यानंतर आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन संदर्भात काहीच खर्च दिलेला नाही. तर इथे नील लिहायचं आणि इथे टोटल लिहायचं 975 आणि 7,80,000. हा काय राहणार आहे आता? टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट नंतर कोणता पॉईंट येतो आपला? प्रॉफिट. पण
याच्यात आपल्याला प्रॉफिट दिलेलं नाही आहे, पण मात्र सेल्स दिलेला आहे. सेलिंग प्राइस पर सायकल 1170 रुपये. तर इथे राहील सेल्स किती होणार आहे बघा. आता सेल्स तुम्हाला रेट काय दिलेला आहे, सेलिंग रेट, सेलिंग प्राइस 1170 रुपये गुणिला 800 सायकल. याचा किती कॅल्क्युलेशन होईल, 1170 गुणिला 800 रुपये 9,36,000. 9,36,000. तर 9,36,000 भागीला 800 करा तर 1170 रुपये पर युनिट राहणार. 1170 रुपये. आता तुम्हाला प्रॉफिट काढायचा आहे, तर प्रॉफिट काढायसाठी काय करावं लागेल, सेल्स मायनस टोटल कॉस्ट. आता सेल्स किती आहे, 9,36,000. 9,36,000 मायनस टोटल कॉस्ट किती आहे, 7,80,000. तर 9,36,000 मधून 7,80,000 मायनस करा. 9,36,000 मायनस 7,80,000 1,56,000. तर हा काय झाला, 1,56,000 तुमचा प्रॉफिट झालेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला पर युनिट्स काढायचं झालं तर 1170 मायनस 1170 मायनस 975. तर 195 तुमचा पर युनिट रेट सुद्धा राहील, 195. तर समजले विद्यार्थ्यांनो, हे झालं कॉस्टशीट. कॉस्टशीट काहीच कठीण नाही आहे आणि कॉस्टशीटची पूर्ण प्रॅक्टिस तुम्हाला झालेली आहे. कॉस्टशीट तुम्हाला पूर्ण पाठांतर झालेली आहे, म्हणून कॉस्टशीटवर आता वारंवार चर्चा करण्यात काय अर्थ राहणार नाही. आपल्याला जो भाग महत्त्वाचा शिकायचा आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड रिकन्सिलेशन स्टेटमेंट, याच्यावर आपण जास्त फोकस करूया. कारण कॉस्टशीटवर आपला एक युनिट्स पूर्ण झालेला आहे, म्हणून कॉस्टशीट या प्रकरणात मी तेवढा कॉस्टशीटवर भर देणार नाही, कारण की मी जास्त भर देणार आहोत रिकन्सिलेशन स्टेटमेंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर कॉस्टशीट कशा प्रकारे तयार झालेली आहे हे तुम्हाला माहित आहे, याच्या आधी आपण शिकलेले आहोत. याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर या बाजूला मी लिहितो आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. वर्ष दिलेलं आहे तुम्हाला, वर्ष दिलेलं आहे 1/4/2002 फॉर द इयर एंडिंग 2 किंवा फॉर द इयर एंडिंगच लिहावं लागेल. फॉर द इयर एंडिंग 31st March 2003. फॉर द इयर एंडिंग 31st March 2003. याची आखणी करायची बघा कशा प्रकारे आखणी होतो आहे. अशा प्रकारे याची आखणी होणार आहे. अशा प्रकारे याची आखणी होणार आहे. इथे पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. तुम्ही फायनान्शियल अकाउंटला शिकत असाल, डेबिट साइड अँड क्रेडिट साइड. एक बाजू खर्चाची तर दुसरी बाजू उत्पन्नाची असतो आहे, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट. तर याच्यात बघा काय काय एंट्री होणार आहे. आता ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला कॉस्टशीटची मदत घ्यावी लागेल. कॉस्टशीट आपल्या डोळ्यासमोर आहे, याची मदत आपल्याला इथे घ्यावी लागेल. त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. काय दिलेलं आहे, पहिली एंट्री टू मटेरियल. किती आहे मटेरियल, 3,84,000. 3,84,000. टू मटेरियल झालं. टू वेजेस आहे 1,44,000. 1,44,000. नंतर टू वर्क ऑन कॉस्ट.
टू वर्क ऑन कॉस्ट, टू वर्क ऑन कॉस्ट किंवा वर्क एक्सपेन्सेस. आता बघा वर्क एक्सपेन्सेस किती दिले आहे तुम्हाला उदाहरणात बघा. फक्त आपल्याला कॉस्ट शीटचं मटेरियल आणि वेजेसच इथे एंट्री होईल. त्याच्यानंतर जो काही वर्क एक्सपेन्सेस संदर्भात खर्च आहे, ऑफिस एक्सपेन्सेस संदर्भात खर्च आहे, तर तो आपल्याला उदाहरणावरून घेता येईल. बघा लास्ट पॅराग्राफ बघा. प्रिपेअर दी नेसेसरी स्टेटमेंट शोविंग दी ॲक्च्युअल प्रॉफिट फॉर दी इयर इफ दी ॲक्च्युअल वर्क एक्सपेन्सेस, म्हणजे वर्क एक्सपेन्सेस राहणार आहे टू वर्क एक्सपेन्सेस, टू वर्क एक्सपेन्सेस. टू वर्क एक्सपेन्सेस दिलेला आहे वेअर रुपीज 1,50,500, 1,50,500 इथपर्यंत एंट्री करायची. म्हणजेच जो काही पहिला पॅराग्राफ येतो आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, इथे मटेरियल संदर्भात आणि वर्क संदर्भात एंट्री होईल. आता तुम्ही याची बेरीज करा. सॉरी, बेरीजच्या आधी आपल्याला काय सेलिंग खर्च दिलेला आहे. 3 कलमा इथे लिहायचे किंवा 3 व्यतिरिक्त इतरत्र काही कलमा येत असतील त्याची सुद्धा एंट्री होईल, पण मटेरियल आणि वर्क एक्सपेन्सेस संदर्भातच. ठीक आहे. त्याच्या एंट्री झाल्यानंतर इकडे येणार आहे बाय सेल्स. बाय सेल्स किती आहे बघा कॉस्ट शीटवर 9,36,000. बाय सेल्स आहे 9,36,000. तर आता दोन्ही बाजूकडची टोटल सारखी यायला पाहिजे. आता बघा इकडली टोटल किती आहे 9,36,000. ठीक आहे. इकडली टोटल किती आहे ते किती आहे तर आपण कॅल्क्युलेशन करूया. पण मात्र ज्या बाजूची टोटल जास्त राहील तेवढी टोटल मात्र दोन्ही बाजूची यायला पाहिजे. आता इकडे टोटल किती आहे बघा 6,72,000. एकदा करून बघूया. 3,84,000 प्लस 1,44,000 आणि 1,50,500, 6,78,500. इकडे टोटल किती आहे 6,78,500. तर मग काय राहणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट, टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स BAL बॅलन्स CD बॅलन्सिंग फिगर. आपला सेल्स आहे 9,36,000. 9,36,000 सेल्स असल्यामुळे आपल्याला मटेरियल 3,84,000, वेजेस 1,44,000 आणि वर्क एक्सपेन्सेस 1,50,500. या तिघांची टोटल होतो आहे 6,78,500. तर 9,36,000 मधून 6,78,000 मायनस केल्यानंतर किती उरतील 9,36,000 तर उरेल सॉरी 3,84,000 प्लस 1,44,000 आणि 1,50,500, 6,78,500 डेबिट बाजूची टोटल आहे आणि क्रेडिट बाजूचा सेल्स आहे 9,36,000. तर 9,36,000 मधून 6,78,500 मायनस करा तर किती उरतील 2,57,500. 2,57,500 हा झाला ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स CD. याला बंद करायचं. तर आता हा जो ग्रॉस प्रॉफिट CD आहे तर तो इकडे बाय ग्रॉस प्रॉफिट हाच प्रॉफिट इकडे आणला जाईल. डेबिट बाजूचा बॅलन्स क्रेडिट बाजूला आणला जाईल. तर त्याची एंट्री कशी होईल बाय ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स BD. इकडे CD आहे, इकडे तो BD झालेला आहे. किती 2,57,500. 2,57,500 बघा लक्ष द्या. इकडचं ग्रॉस प्रॉफिट इकडे आलेला आहे बाय ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स BD 2,57,500. आता याच्यानंतर काय एंट्री होईल बघा 2 उदाहरणात दिलेला आहे बघा. ऑफिस एक्सपेन्सेस रुपीज 1,04,500. ऑफिस एक्सपेन्सेस टू ऑफिस एक्सपेन्सेस
किती आहे 1,04,500, 1,04,500. आता इथे आपला अकाउंट संपलेला नाहीये, पण जे काही आपले खर्च आहेत वर्क एक्सपेन्सेस संदर्भात, ऑफिस एक्सपेन्सेस संदर्भात, त्या खर्चाची सर्व एंट्री आपली झालेली आहे. तर आता इकडे तुम्ही टोटल बघा, टोटल दोन्ही बाजूकडची सारखी यायला पाहिजे. तर आता इकडे टोटल कमी आहे, तर टू नेट प्रॉफिट, टू नेट प्रॉफिट जो काय बॅलन्स आहे, बॅलन्सिंग फिगर, बॅलन्सिंग फिगर, बॅलन्सिंग फिगर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा बॅलन्स आहे. याची माहिती आपल्याला उदाहरणात कुठेच दिलेली नाही आहे, तर आपल्याला तो कॅल्क्युलेशन करून नेट प्रॉफिट काढलेला आहे, काढलं जाईल. तर बाय ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स बीडी किती आहे 2,57,500, 2,57,500. आता 2,57,500 मधून 1,04,500 मायनस करा, 2,57,500 मधून 1,04,500 मायनस करा, तर 1,53,000 प्रॉफिट राहणार आहे, 1,53,000 प्रॉफिट राहणार आहे. डबल अंडरलाईन फोडून अकाउंट कंप्लीट. तर समजलं विद्यार्थ्यांना, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट खूप सोपं आहे. आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असताना आपल्याला कॉस्ट शीटची मदत घ्यावी लागेल. कॉस्ट शीटची मदत आपल्याला जो काही मटेरियल संदर्भात खर्च आहे त्याची मदत घ्यावी लागेल. नंतरचा खर्च आपल्याला उदाहरणात दिला असेल किंवा नसेल तो आपण नंतरच्या उदाहरणाचं सोल्युशन करताना बघूया. पण या उदाहरणात आपल्याला वर्क संदर्भात खर्च अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे, ऑफिस एक्सपेन्सेस संदर्भातला खर्च अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे आणि त्याची एंट्री इथे झालेली आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करूया शेवटचा अकाउंट, तो म्हणजे रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट. तर रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करत असताना आपल्याला या दोघांची मदत घ्यावी लागेल, दोघांचा सहारा घ्यावा लागेल. तर मी कॉस्ट शीट मिटवतो आहे कारण इथे जागा अपुरी आहे. तरी प्रयत्न करताना इथं संपवायचं. पहिलं उदाहरण आहे तर तुम्हाला एका याच्यामध्ये येईल तर बरं होईल. 2,57,500, 2,57,500. आता रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट, रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट, रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट. पर्टिक्युलर्स, पर्टिक्युलर्स अँड रुपीज. याचा प्रोफॉर्म मी तुम्हाला पाठवला आहे. जसं प्रोफॉर्म मध्ये दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला सोल्युशन करायचं आहे. तर पहिलं पॉईंट याचा आहे प्रॉफिट ॲज पर कास्ट अकाउंट, प्रॉफिट ॲज पर, प्रॉफिट ॲज पर कास्ट अकाउंट. प्रॉफिट ॲज पर कास्ट अकाउंट म्हणजे प्रॉफिट जो काही कॉस्ट शीटवर जो प्रॉफिट असेल तो प्रॉफिट इथे येईल. बघा कॉस्ट शीटवर प्रॉफिट किती दिलेला आहे 1,56,000 म्हणून ऑलरेडी आपण इथे लिहिलेलो आहे. प्रॉफिट ॲज पर कास्ट शीट किंवा कास्ट अकाउंट किती आहे 1,56,000, 1,56,000. नंतर प्लस काय होईल, प्लस, प्लस ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम. म्हणजेच जो काही जास्तीचा खर्च असेल आणि जास्तीची आणि कमी इन्कम असेल, म्हणजे खर्च जास्त असेल आणि इन्कम कमी असेल तर तो मात्र इथे प्लस केला जाईल. बघा ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम इन कास्ट अकाउंट. ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस, ओव्हर चार्जेस expenses and under charges income, under charges income at cost account, at cost account. म्हणजेच ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस म्हणजे जास्तचा खर्च आणि अंडर चार्जेस इन्कम म्हणजेच कमी इन्कम, तर त्याची एंट्री होणार आहे ॲज पर कास्ट अकाउंट म्हणजे कॉस्ट शीटनुसार. तर बघा काय आहे असं की ज्याचा आपल्याला एक्सपेन्सेस
जास्त आहे आणि खर्च इन्कम कमी आहे. वर्क ओव्हरहेड कसं आहे, वर्क मटेरियल वेजेस, तर इथे मटेरियल वेजेसचा काय संदर्भ नाही. ठीक आहे. वर्क एक्सपेन्सेस दिलेला आहे आपल्याला 1,50,500 दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर, बरोबर आहे. आणि कॉस्ट शीटवर दिलेला आहे 1,44,000. म्हणजेच याच्यात अंडर चार्जेस एक्सपेन्सेस आहे आणि ओव्हर चार्जेस इन्कम आहे. म्हणजेच इन्कम इथे जास्त आहे. नंतर ऑफिस एक्सपेन्सेस बघा. आता ऑफिस एक्सपेन्सेस इथे येणार आहे. ऑफिस एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेला आहे कॉस्ट शीटवर 1,08,000 आणि ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर दिलेला आहे 1,04,500. म्हणजेच याच्यात काय आहे की एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. तर असा तो मुद्दा आहे ऑफिस ऑन कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट, ऑफिस ऑन कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्ट बघा. कॉस्ट शीटवर किती दिलेलं आहे ऑफिस ऑन कॉस्ट? 1,08,000 दिलेला आहे. 1,08,000 मायनस ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर किती दिलेला आहे? 1,04,500. 1,04,500 म्हणजेच ओव्हर चार्जेस इन्कम अँड अंडर चार्जेस ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम ॲज पर कास्ट अकाउंट. म्हणजेच ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च जास्त आहे आणि इन्कम मात्र कमी आहे. तर असा खर्च, असा डिफरन्स इथे प्लस होईल. बघा आता 1,08,000 मधून मायनस करा 1,04,000. तर 4,000 काय राहणार आहे तुमचा? 1,04,500 आहे. 1,04,500 आहे. तर 1,08,000 मायनस 1,04,500. तर 3,500 काय राहणार आहे तुमचा? ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम. आता याची टोटल करा. 1,56,000 प्लस 3,500 1,59,500. 1,59,500. आता याच्यामधून मायनस होईल. मायनस काय होईल की अंडर चार्जेस एक्सपेन्सेस अँड ओव्हर चार्जेस इन्कम ॲज पर कास्ट अकाउंट. अंडर चार्जेस एक्सपेन्सेस, अंडर चार्जेस expenses and over charges income as per cost account. आता या उदाहरणात फक्त दोनच पॉईंट दिलेले आहेत, वर्क एक्सपेन्सेस अँड ऑफिस एक्सपेन्सेस. तर वर्क एक्सपेन्सेसचा पॉईंट्स आपला वर्क कॅल्क्युलेशन झालेला आहे. तर ऑफिस एक्सपेन्सचा खर्च आपला वर्क कॅल्क्युलेशन झालेला आहे. तर आता उरलेला कोणता पॉईंट आहे? वर्क एक्सपेन्सेस म्हणजेच ऑफिस ऑन कॉस्ट. वर्क एक्सपेन्सेस बघा उदाहरणार्थ अंडर चार्जेस एक्सपेन्सेस अँड ओव्हर चार्जेस इन्कम ॲज कास्ट अकाउंट. वर्क एक्सपेन्सेस संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. वर्क एक्सपेन्सेस बघा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर 1,50,500 इथे दिलेला आहे आणि कॉस्ट शीटवर दिलेला आहे 1,44,000. म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला इन्कम जास्त झालेली आहे. इन्कम जास्त झालेली आहे कारण की हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि खर्च कमी आहे. खर्च आहे 1,44,000 आणि इन्कम आहे 1,50,500. ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये काय होता? खर्च हा जास्त होता आणि इन्कम मात्र कमी होती. वर्क एक्सपेन्सेस संदर्भात काय आहे की खर्च कमी आहे आणि मात्र इन्कम जास्त आहे. तर ती रक्कम याच्यामधून मायनस होईल. म्हणजे वर्क एक्सपेन्सेस 1,50,500 मायनस 1,04,000
44,000. समजलं हा वाला पॉईंट. अशाच प्रकारचे आपल्याला उदाहरण सॉल्व करायचे आहे. आता बघा 1,50,500 मायनस 1,44,000 तर 6,500 मायनस होईल. 6,500 मायनस होईल. आता 1,59,500 1,59,500 मधून 6,500 मायनस करा तर 1,53,000 शिल्लक राहील. 1,53,000 आणि हा काय राहणार आहे तुमचा प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट. प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट. हा अकाउंट इथं आपला संपलेला आहे. बघा हा जो प्रॉफिट निघालेला आहे 1,53,000 तर तो बघा आपला कॉस्ट शीट वर आपला जो काय प्रॉफिट आहे सॉरी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर आहे. नेट प्रॉफिट 1,53,000 आणि प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट वरचा सुद्धा 1,53,000 निघालेला आहे. म्हणजे दोन्ही प्रॉफिट सारखं मॅच होत आहे. तुम्हाला रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये फक्त दोनच बाबी लक्षात ठेवायच्या आहेत, एक्सपेन्सेस अँड इन्कम. मग तो ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस असो किंवा अंडर चार्जेस एक्सपेन्सेस असो, तो तुम्हाला या दोन गोष्टी बारकाईने इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ज्याला या दोन गोष्टी या उदाहरणात समजल्या तर त्यांना हा पूर्ण युनिट समजला. आता तुम्ही समजून सांगितलं आहे तरी पुन्हा एकदा सांगतो आहे की आपल्याला प्लस काय करणे आहे आणि मायनस काय करणे आहे. आपल्याला प्लस करणे आहे ओव्हर चार्जेस इन्कम अँड अंडर चार्जेस ओव्हर चार्जेस एक्सपेन्सेस अँड अंडर चार्जेस इन्कम. म्हणजेच याच्यात आपल्याला प्लस काय होईल की जर आपला खर्च जास्त असेल आणि इन्कम कमी असेल, खर्च जास्त होत आहे आणि येणारी इन्कम आपल्याला कमी येत आहे तर ती रक्कम इथे प्लस होईल. आणि दुसरी गोष्ट की आपला खर्च कमी होत असेल आणि इन्कम आपल्याकडे जास्त येत असेल तर ती रक्कम इथे मायनस होईल. या दोन बाबी इथे ज्यांनी लक्षात ठेवला तर त्याला या पूर्ण युनिट समजण्यास खूप सोपं होईल. तर समजलं आपण रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट अँड प्रॉफिट वरचं पहिलं उदाहरण घेतलेले आहे आणि अशाच प्रकारचे आपल्याला सर्व उदाहरण घ्यायचे आहे. कॉस्ट शीट या संदर्भात आपण परिपूर्णपणे अभ्यास केलेला आहे. पहिल्या युनिटवर आपली कॉस्ट शीटची पूर्ण प्रॅक्टिस झालेला आहे. आपल्याला या युनिट्सवर फक्त दोन अकाउंट्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ते म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं म्हणजे रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंट. तर हा उदाहरण आपल्या इथे संपलेला आहे. दुसरं उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, पुढच्या तासिकेमध्ये घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.